नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. भगवंतांचं उत्तर अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग आहे 12वा. ओव्या आहेत 66 ते 70. ज्ञानदेव भक्तिविरहित योग्याला कशा प्रकारचे कष्ट होतात ते सांगत आहेत. किम बहुना पांडवा हा अग्नी प्रवेशो नीच नवा, भातारे वीण करावा तो हा योग. अर्जुना, फार काय सांगावे. हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करणे आहे, म्हणजे सती जाणे आहे. एथ स्वामीचे काज न बापिके व्याज, परी मरणेसी झुंज नीच नवे. हा योग करण्याच्या कामात नवऱ्याचे म्हणजे नवऱ्याबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळतो तसे नवरा मिळण्याचे काम नाही, अथवा काही कुलाचारानिमित्त योगासारखे कष्ट सोसावे असे कुलाचाराचे निमित्तही नाही, परंतु मरणाबरोबर नित्य नवी लढाई आहे. ऐसे मृत्यू होनी तीख, का घोटे कढत विख, डोंगर गिळीता मुख न फाटे काही. याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे, अथवा कढत विष पिववेल काय, डोंगर गिळताना मुख फाटणार नाही का. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरता जे निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला. पाहे पा लोहाचे चणे, जै बोचरे या पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. असे पहा की जेव्हा बोचऱ्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणाशी त्याचा वियोग म्हणावा. ज्ञानदेवानी भक्तिविरहित योग आचरणाऱ्या योग्याला कसे कष्ट सहन करावे लागतात त्याचे वर्णन केले. त्या कष्टांना त्यांनी नीच नवा अग्निप्रवेश असं म्हटलेलं आहे. अग्निप्रवेश शब्दामधून त्या काळच्या सती जाण्याच्या पद्धतीकडे संकेत दिसून येतो. भारतात सती जाण्याची पद्धत रूढ होती. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी पतीच्या सरणावर स्वतःला जिवंत जाळून घेत असे. जर पत्नी अपूर्व प्रेमानं युक्त असेल तर तिला ते कष्ट वाटणार नाहीत, पण जेव्हा केवळ रूढी म्हणून तिला सती जाणे भाग पाडले जात असेल तर ती गोष्ट तिला अत्यंत दुःखदायक वाटेल. परंतु सती जाणाऱ्या स्त्रीला एकदाच अग्निप्रवेशाचं दुःख सहन करावं लागतं. योग्याचा मात्र नित्य हा नवा अग्निप्रवेश असतो. योग साधन करत असताना कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा योगाग्नी प्रज्वलित होत असतो आणि मग जागृत झालेली कुंडलिनी पृथ्वी, आप, तेज वगैरे तत्वांचा कसा ग्रास करते त्याचे वर्णन ज्ञानदेवानी 6व्या अध्यायात केलं होतं. तसंच भक्ताचा विरहाग्नी प्रज्वलित होतो. जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी अशी भक्ताची अवस्था झालेली असते. योगाग्नी किंवा विरहाग्नी प्रज्वलित झाला की दोघांची अवस्था सारखीच असते. आपल्या परम प्रेमास्पदाशी एकरूप होण्यासाठी दोघेही तळमळत राहतात. त्या विरहाग्नीची जेव्हा परिसीमा होते त्यावेळीच त्या सावळ्याचे दर्शन होतं. आत्मा आणि परमात्मा एकरूप होतात. या अवस्थेतून गेल्याशिवाय पर्याय नाही. पण तो विरहाग्नी किंवा योगाग्नी प्रज्वलित व्हायला व त्याचे चटके सहन करायलाही उच्च प्रतीचे धैर्य हवं, नाहीतर ते चटके सहन होणार नाहीत. भक्तिप्रेम ते धैर्य धारण करण्यास उपयोगी पडतं. मग ते चटके दुःखप्रद न वाटता सुखप्रदच वाटतात, कारण ते प्रेमापोटी सहन केलेले असतात. अमृतत्वाची प्राप्ती ही मृत्यूशी लढाई केल्याशिवाय प्राप्त होत नसते. त्यामुळे ज्ञानदेव अशा योग्याची ही मरणाशी नित्य नवी झुंज असल्याचं सांगतात. ही झुंज देत असताना ना स्वामीचं काज निमित्त होतं, ना कुलधर्म परंपरा कारणीभूत असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. पतिव्रता मरणाशी झुंज घेते त्याला पतिप्रेम कारणीभूत असतं, किंवा बापाचे कर्ज फेडता फेडता मुलगा मृत्यू स्वीकारतो त्याला कुलधर्म कारण असतो. भक्ती असेल तर भक्तीच्या जोरावर तो हे कष्ट सहन करत असतो, त्याला ते कष्ट वाटतच नाहीत. पण भक्तीच नसेल तर त्याला ती मृत्यूशी रोज नवी झुंजच वाटेल. मृत्यूप्रत नेणारे कढत विष कोणाला पिववेल, डोंगर कोणाला गिळता येईल. विष मुळातच भयंकर, त्यातही ते उकळते असेल तर अधिक दाह करणारे, मग ते चवीनं कसा घेता येईल.
पुन्हा ते विष उतरवण्यासाठी विषाचीच योजना केली जाते. विष व अमृत ही खरं तर सख्खे भावंड. दोन्ही समुद्र मंथनातूनच निघाले, पण त्यांचे कार्य केवढे परस्पर विरोधी. पण विवेकी दोन्हींचाही उपयोग करून घेतात. योगाचरणातही प्राणायाम रूपी दोराने देहरूपी डेरा घुसळला जातो. प्राण हा मंथनाचा दंडा, कुंडलिनी हा दोर, तर विद्या आणि अविद्या दोघे मिळून हा मंथा ओढत असतात. विषयाच्या सहाय्यानं असुररूपी अविद्या नाहीशी करतात व अमृतत्वाच्या सहाय्यानं सुररूपी विद्येला अमर करतात. पण ही गोष्ट भक्तिमान योगीच करू शकतात. नाहीतर त्या मंथनातून निघणाऱ्या विषप्राशनाने त्याला नित्य नवा मृत्यू सहन करत आहोत असं वाटेल. तसेच डोंगरासारखा असणारा मीपणा गिळून दाखवणे हेही कष्टप्रदच ठरेल. भक्ती असेल तरच ते योगसुख सोहळ्याप्रमाणे वाटते, नाहीतर तेच क्लेशदायी होतं. योग आणि भक्ती दोन्हीमध्ये कष्ट हे आहेतच, पण भक्ताला ईश्वराचं सहाय्य असतं. ईश्वराच्या भक्तीत त्याला ते कष्ट वाटत नाहीत. पण योगाचा अधिकार नसेल तर त्याच्या कष्टांना मात्र सीमा नाही. आधीच दात नाहीत अशा माणसाला लोखंडाचे चणे खायला दिले तर त्याची काय अवस्था होईल? त्याला ते खाता येतील का? व त्यामुळे पोट भरेल का? तसेच योगाचा अधिकारही नाही व ईश्वरावर श्रद्धाही नाही असा मनुष्य जर योगाचरण करायला गेला तर त्याला ते कष्टप्रदच होणार नाही का? मग असे जे साधक जे योगाच्या वाटेने जातात त्यांच्या वाट्याला दुःखाचाच शेलका भाग येतो. पुढे ज्ञानदेवांनी स्वबळावर योगाभ्यास करणे हे कसं दुष्कर आहे ते विविध दृष्टांतांनी स्पष्ट केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.